नमस्ते, मी ऋषिकेश पवार फ्रॉम हायटेन बुशिंग्स प्रायव्हेट लिमिटेड. हायटेन बुशिंग्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 1999 मध्ये झाली. तेव्हापासून आम्ही जनता सहकारी बँकबरोबरच आहोत. त्याच्या आधी देखील आम्ही त्यांच्याबरोबर होतो. 1984 पासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. हायटेन बुशिंग्स ही डिफेन्सला ARD, DRDO ह्यांना आम्ही सप्लाय करत राहिलो आणि त्यांचे जे काय डिफेन्सचे ऑर्गनायझेशन्सचे जे काय डेव्हलपमेंट्स होते ते डेव्हलपमेंट्स आम्ही करत राहिलो. डिफेन्समध्ये तुम्हाला खूप पेशन्स ठेवायला लागतो, कारण का त्यांचे प्रोजेक्ट्स कुठलेही लगेच कन्वर्ट झाले असं होत नाही. त्यावेळेत असं होतं की मटेरियल घ्यायला लागतं, फंड्स लागतात, तुम्हाला एक लाँग जी नॉर्मल प्रोजेक्ट सायकल असते त्याहून लाँग प्रोजेक्ट सायकल चालते आणि त्या प्रोजेक्ट सायकलमध्ये ऑफकोर्स फंड्स भरपूर लागतात. त्या फंडिंगच्या वेळी कधीही आम्हाला जनता सहकारी बँकनी थांबवलं नाही. ते नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत गेले, आम्हाला फंडिंग करत राहिले. त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला, कामावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. पुढे वाटचाल करता एका छोटा प्रोजेक्टचा हळूहळू मोठे प्रोजेक्ट होत गेले आणि जे आपल्या पंतप्रधानांनी स्वप्न बघितलं आत्मनिर्भर भारताचा, तो जो ग्रोथ त्यांनी एक जी झेप पकडली ती इतकी मोठी आहे की आपल्याला त्याचा विचार करता येणार नाही. इतकी मोठी त्यांनी संकल्पना आहे त्यांची. त्याच्यामध्ये आम्ही सहजपणे ओढले गेलो. त्याच्यामध्ये आम्हाला कामं मिळत गेली. पण कामं मिळताना, त्या स्केलची कामं मिळताना त्या लेवलचं फंडिंग देखील लागतं आणि त्या लेवलचं फंडिंग एक छोट्या कंपनीला, उदाहरणार्थ 1-2 कोटीच्या कंपनीला जेव्हा तुम्हाला सडनली डबल डिजिट ग्रोथ मिळते तेव्हा ती कशी करायची? फंड्स कुठून आणायचे? वर्किंग कॅपिटल कुठून आणायचे? लोन मशिनरी कुठून आणायची? कारण का इथे आपल्या देशाला सेवा करायला क्विक ॲक्शन पाहिजे आणि रिस्पॉन्स देखील क्विक पाहिजे. मग थोडक्यात जर कोणाकडे 2च कोटीचा टर्नओव्हर असेल आणि त्याला 10-15 कोटीची ऑपॉर्च्युनिटी असेल, कशी कन्वर्ट करायची? तर यावेळेला जनता सहकारी बँकने स्वतःहून पुढे येऊन आमचे सगळे प्रॉब्लेम समजून घेऊन, सायकल समजून घेऊन आम्हाला वेळोवेळी मदत केली. लोन्स दिले, मशिनरी लोन्स दिले, इन्फ्रा लोन दिले, वर्किंग कॅपिटल दिला, प्रोजेक्ट लोन दिले. थँक्यू जनता सहकारी बँक फॉर ऑल द एफर्ट्स यू हॅव टेकन. आणि आम्ही तुमच्यामुळे इथपर्यंत आलो. असेच आमच्याबरोबर राहा आणि तुमचा आशीर्वाद असाच राहून द्या.